तुमका तुमच्या प्रश्नाचं उत्तर व्हाया होता ना माझा नकार सरस्वती तू काय बोलतीस आणि यावर मका आता पुढे कायो बोलूचं नाही सरस्वती भयो 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 काय झाला भयो काय झाला तू असा घाईघाईत वर इलस म्हणून मी इलय भयो तुझं तोंड असा पडला किती का तू तू विशाला भेटायला गेलो होतस ना काय बोलणं झालं तुमच्यात काय नाही झाला भयो मका सांगतस काय झाला हत्ते काय नाही तू मका सांगतस का काय झाला भयो भयो ए भयो चल ना अगं ते स्नेहा ब्युटी पार्लर माहित आहे ना तुला चल कसं जायचं तुका सांगते माका जरा काम काम आहे कुठलं काम आहे बयो अगं इतक्या वर्षांनंतर मी कोकणात आले इकडचे रस्ते वगैरे मला काहीच माहित नाही तुला माहित आहे ना एरवी तर मदत करायला पुढे पुढे करत असतेस तू आणि आज मी जेन्युइनली सांगते की मला तुझी मदत हवी आहे चल ना तू ऐक ना आम्ही ब्रेकफास्ट करतो आणि मग जातो ओके अगं चल ना उशीर होतो हे वेळ नाहीये माझ्याकडे चल बयोचा काहीतरी बिनसला एवढा नक्की जाताना तर आनंदात होती काय झालं असा पाहुण्यानो थांबला असत बरं झालं असता आता जाऊच म्हणतस तर काय बोलणार विशाल विशालचं जाणं खरंच गरजेचं काय विशाल अरे थांबला असतास एक दिवसाचा प्रश्न आहे उद्या गणपती विसर्जन झालं की मग आपण सगळे एकत्रच गेलो असतो ना आय एम सॉरी सर आता नाही थांबता येणार माझं एक महत्वाचं काम आहे त्यामुळे मला निघावंच लागेल आणि आता जर का निघालो तर मी रात्रीपर्यंत पोहोचेन काय गंभीर नाही असा ना नाही नाही घाबरण्यासारखं वगैरे काहीच नाही माझं एक महत्वाचं काम आहे म्हणून मला जावं लागणार आहे आणि हा सर तुमचं गाव खरंच खूप छान आहे थँक्यू यंदाचा गणेशोत्सव मी कधीच नाही विसरू शकत बयो विशालला सोडूक कित्याक नाही इली मी निघतो ये सावकाश जा चला दादा पोचलास की कळव
पोटे तुम्ही आता आपलं काम करणार आहात का विश्वास नाहीये का माझ्यावर? अभि बोललो ना तुम्हाला आपलंच काम करणार आहे मी. हे काय सगळं सेट करून ठेवलंय मी. अरे पोटे पण तो राजा भाऊ ती नर्स दोघे जण हत ना हय त्यांना ना आपलं लक्ष ठेवची जबाबदारी दिलेली आहे भयम. बोललो ना मी सगळं सॉर्ट आउट केलंय. हे बघा त्या दोघांनाही मी दुसऱ्या शिफ्टला शिफ्ट केलेलं आहे. उद्या सकाळीच ते इथे येणार. आता सगळं रान मोकळं आहे आपल्याकरता. डोंट वरी. म्हणजे आता त्या बयोच्या टीम मधलं इथे कोणीच नाहीये. कोणीच नाहीये. ग्रेट. अरे बघ टाइमपास किती करतस. चल ना पटपट कामाक लावूया. चल 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 चल. हा तुम्ही टेम्पो भरायला घ्या मी आलेच. ओके. एक काम कर पोटे पोटे सर तुम्ही आत्ता इथे काय करता? आणि रमाकांत तुम्ही आत्ता इथे का आहात? का मी हा माझी नाईट शिफ्ट होती ना हय म्हणून मी थांबलोय. पोटे सर तुम्ही हा तुमची तर फर्स्ट शिफ्ट होती ना मग तरीही तुम्ही अजून इथे नाही. आणि नाईट ड्युटीसाठी असलेले डॉक्टर असतीलच ना हॉस्पिटलमध्ये. तरी तुम्ही इथे काय करताय? हा ऍक्च्युली मला काही रिपोर्ट्स चेक करायचे होते ना म्हणून थांबलो होतो मी. बाकी काही नाही. जाणार आहे आता थोड्या वेळाने. बाकी सगळे येले काय? नाही अच्छा अच्छा. मी एकटाच आलोय कारण माझं पर्सनल काम होतं म्हणून. म्हणजे बाकीचे उद्या येतील. एनिवे रमाकांत जरा माझ्यासोबत चला. बरीच काम आहेत आपल्याला हॉस्पिटलमध्ये. हा येत आहे. हा येत आहे या. विशाल असा कसं काय अचानक मध्ये आला? सगळा प्लॅन फिसकटलाय. आता हा विशाल आमच्यावरती पाळत ठेवणार. हे सगळं ना त्या सरस्वती भारतीनेच केलं असं. बयो तू विशालला भेटून गेल्यापासून तू काहीच बोलत नाहीस. मगाशी विशालला बाहेर सोडूक पण नाही इलस. विशाल तुका शोधत होतो बयो. हे बघ बयो जसा मका तुझ्या डोळ्यातला प्रेम दिसता ना तसाच तुझ्या मनात काहीतरी चालला हे पण समजता. नक्की काय झाला? ते आपण परत मुंबईत जाणार आहोत ना म्हणून जरा वाईट वाटतं. काय पण कारण सांगशील आणि माका आता पटात असा वाटता काय तुका? तू माझ्यापासून काय हो लपवू नकोस. सांग ना काय झाला? फक्त माझा निर्णय झाला. निर्णय? कसलो निर्णय? तू आता तरी सांगशील का काय झाला आता? यो हो बयो हाय काय करतस? हा बोलत बसलस? हा विसर्जन झाला घर आवरूचा. हा उद्या सकाळी सगळे मुंबईत जाऊक निघणार आहोत. तू हाय काय करतस? चल कामाक चल. बांधाबांध करूची हा सामानाची. इले आत्ते आपल्यात जेवून लवकर झोपू कया. सकाळी लवकर निघायचं आहे. चल. विशाल सर हे कोकणातून कधी इले? विशाल सर भाऊ तुम्ही
तुम्ही कधी गेला सर? मी कधी हा मी रात्री आलो होते. रात्री? म्हणजे रात्रभर तुम्ही हयच होताय? हो. तुमका काय वया काय? म्हणजे चाय हाडून देऊ काय मी? नाही नको. अरे बापरे, बरेच वाजले. मी आता डायरेक्ट घरीच जातो. हा. ह्यांचा आता काय झाला? कोकणात जाताना तर बरे होते, आता इतके टेन्शन मध्ये किती दिसत होत. काय माहिती बाबा काय झालं. हो बाळा, या लवकर, मी वाट बघतीये. चल बाय. आता निघालेत, पोचते. एकतर एकीकडे आपला प्लॅन फिसकटलाय आणि या इराला काय झालंय मला काही कळत नाहीये. का आता ते का काय झाला? सोबतच तरी फोन घेत नाहीये माझा. इराक फुगून बसू काय कारण लागता काय? तुमचं चेड होतो तुमच्या अहो मस्करी करतोय. तुम्ही नका टेन्शन घेऊ. टेन्शन घ्यायचाच असला ना तर त्या बयोचा ना काळजी करू कस लागतं ना. भाऊजी, वाघाला जेव्हा शिकार करायची असते ना तेव्हा तो सुद्धा 2 पावलं मागे येतो आणि मग एकदाच झडप घालतो. नेमका तुमका काय म्हणूच आता का जरा सांगतास का माका? कळेल, लवकरच कळेल. हॅलो. भयो. अगो माका थैसून पाठवून ना त्यांचा काहीच घडाक नाही. हा पण त्यांच्यात ना काहीतरी खुसूर फुसूर चालला. अगो माझं ना बारीक लक्ष असा त्यांच्यात. आता पण त्यांच्या पाहतीरच असे, पण त्यांचं काय डाव साधाक नाही. अगो पण मी ना सगळे सीसीटीव्ही फुटेज पण चेक केलंय, कायच गावाक नाही. अगो पण भयो हे सगळे असे गप्प कसे रोवले? आणि ते विशाल सर इले काय? अगो बाय त्यांची तर आता सगळी वेगळीच असा. म्हणजे अगो काय सांगा तुका. अगो त्यांचा काय झाला ना कायच कळणार नाही. रात्री केबिन मध्ये झोपले. अगो सकाळी मी उठवले त्यांना आणि मग ते गेले. अगो ना त्यांचा ना काय बिन असला ना कायच कळणार नाही. हो पण तुम्ही कधी येताला? वाटेतच आहोत. हा या पटकन या. सावकाश या. बघू जीप बघू. सर. हा सरस्वती, मी तुला सरस्वती काहीच बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात काहीतरी होतं जे मला दिसत होतं. काहीतरी घडलंय, पण काय मला का काहीच कळत नाही. नाही पण मला नक्की माहितीये की सरस्वती तू माझ्यावरती तितकंच प्रेम करतेस. तुला इतक्या सहजासहजी मी नाही गमावणार. नक्कीच काहीतरी चुकलंय, काहीतरी घडलंय आणि ते मला समजून घ्यायचंच आहे. विशाल, अरे काय कोकणात गेला होतास ना, लवकर कसा काय आलास? हा माझं जरा काम होतं इकडे. अच्छा. अरे पण आम्ही सगळे होतो ना इथे, आम्ही सगळं मॅनेज केलं असतं. इतकं काय असं महत्वाचं काम होतं तुझं? नाही माझं वैयक्तिक काम होतं म्हणून आलो. एनिवे, हॅव अ गुड डे.
काहीतरी गडबड आहे नक्कीच. पोचलो बाबा. दादा प्रवास कसं झालो? अरे काय सांगू, जाताना लक्षात येत नाहीत रस्त्यातले खड्डे, येताना जाणवतो. वैतागाला पाठ गेली माझी. माहिती काय, खड्ड्यात रस्तो होतो की रस्त्यात खड्डो ताच कळणार नाही. तारा वंदे. बर दादा, औस कशी आहे? तुझी औस तर बरी आहे. काय रे रमाकांत, घणागोट्याकडून पैसे घेतलेत तू? कंप्लेंट करत होते ते. घण्यागोट्याचे पैसे? आपला काय संबंध नाही त्याशी. अरे कसली थापाडी माणसं आहेत ती, माहिती आहे तुका? उगाच ना मायनावर काय ना कधी बेला फाडतात. आपलं काय संबंध नाही त्यांची. तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते सगळ्यांसाठी. बस बस बस, तू पण दमलीये. गौतमी आहे ना, तिला सांगतो मी. गौतमी. हो आले. बापरे, सूर्य कुठून उगवलं नक्की? काय म्हणालास? नाही मी, ती चालली होती पाणी आणायला. मी म्हटलं की तू बस, तू पण दमली आहेस. गौतमीला सांगतो मी, तेवढ्या तू पाणी घेऊनच आलीस. पाणी पी. मला हॉस्पिटल मधून फोन आहे. मी आलो. हॅलो. हा इरा, बाळा प्रवास कसा झाला तुझा? आणि गावाला काही त्रास नाही ना झाला तुला? मी सांगते ना, मी तुम्हाला इतकं मिस केलं. आम्ही पण तुमका खूप मिस केला माहितीये. तुम्ही योग होया होता इराचे, होय की नाही ते? होय तर. अहो विसर्जनाला तर इतकी मज्जा येईल ना. घना काका आणि गोट्या काका इतकी धमाल करत होते. ते गणपती बुडूक जायचे, मग परत वर यायचे, बुडूक जायचे, परत यायचे. असं वाटायचं तेच गणपती आहेत. माका तर ना गावावरनं हई येऊचाच नव्हता. असं वाटत होतं थयच राहायचा. काय करणार, दादा ऐकतच नव्हतो. येऊचा लागला मुंबई. मग कोकणाची सर कशाकच नाही झालं. मध्ये 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 बोललीस. गेली होतीस ना तिकडे, राहिलीस ना स्वतःच्या मनाप्रमाणे. मग आता इथे आल्यानंतर विसरलीस का तू मोलकरणेस म्हणून? हा, जा, सामान पडलंय गाडीत, घेऊन ये. माझी वहिनी अगे आता मी आणते. मी पण बरं थांब, मी पण येतय. मीरा, तू परत नाही ना मम्माला सोडून जाणार? मम्मा प्लीज, आता ना हे असं फेक वागू नकोस. तुला कुठल्याच गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. गावी असताना जेव्हा पार्लरसाठी तुला मी कॉल केलेला, तेव्हा तू नीट बोललीस का माझ्याशी? नाही बोललीस. अगं मी सांगितलं तर होतं तुला सगळं नीट. मम्मा प्लीज, मला सिरियसली तुझ्याशी काहीच बोलायचं. इरा, इरा अगं इराचा काय असा? काहीतरी करून ना इराचा राग शांत करायला हवा. नाहीतर ती वयो बरोबर याचा फायदा उचलेल. होय आणि इकडे मी घेतो. दादा रे मी आणतोय. अगं दे म्हटलं ना, दे. होयो, मका सांग काय झाला नक्की? होयो, मी काय विचारतोय तुझ्यात आणि विचारमध्ये काय बोलणं झाला? तू त्यांका हो म्हटलंस काय? ते माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. चूक केलंस म्हणजे? म्हणजे मी भावनेच्या भरात वावत गेले आणि प्रेमात पडले. वेळेत माझे डोळे उघडले. म्हणजे तू काय बोलतोस मला कायच कळत नाही बाई. हत्ते म्हणजे दोघांमध्ये काहीच नाही होऊ शकत. म्हणजे तू त्यांना नाही म्हटलंस? होय, आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. अयो, तू फक्त तुझा विचार केलंस, पण त्यांचा काय? त्यांच्या मनाचा काय? त्यांची काय अवस्था झाली असतात?